अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मुळे एक 144 अंतर्गत एक आदेश पारित करण्यात आलेला आहे। या आदेश सगळे कामगारांना एक आधारस्तंभ आणि अधिकार देण्यासाठी आदेश आहे। याच्यामध्ये हवामान खात्याने पुढच्या एक आठवड्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे म्हणजे असा एक सूचित केलेला आहे। आपण मागचे काही दिवसपासून बघतोय की 45-46 डिग्री टेम्परेचर प्रत्येक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जो प्रत्येक मंडलमध्ये जळगावमध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेम्परेचर आपल्याला दिसून येत आहे। या परिस्थितीमध्ये कुठलेही ज्यावेळी आपण याच्यामध्ये 144 अंतर्गत बेसिकली आपण 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहे की जो आपला उन्हाचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये सकाळी 11:30-12 पासून संध्याकाळी 4-4:30 पर्यंत या कालावधीमध्ये बाहेर जाणं सगळ्यांनी टाळावा। यदि कोणाला कोई म्हणजे बंधनकारक करत असेल की तुम्ही काम करायचं आहे तर त्या कामगाराला त्याच्याबद्दल एक अधिकार मिळावा आणि यदि कुठल्या अतिआवश्यक सेवा असेल आणि त्या काम टाळता येत नसेल तो त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्यता पिण्याच्या पाण्याची सोय, शेडची सोय, पंखे, कूलर इत्यादीची सोय त्या ठिकाणी करण्यात यावं। तसंच ज्या कोचिंग सेंटर्स, आता स्कूल कॉलेजेस बंद आहे परंतु कोचिंग सेंटर्स मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी चालू आहे। त्या ठिकाणी योग्यता काळजी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात यावा। लहान मुलं आणि तरुण त्या कोचिंग सेंटर्समध्ये जातात त्याच्यासाठी योग्यता काळजी घेण्यात यावा याच्यासाठी आपण या आदेशामध्ये त्यांना सूचित करण्यात आले। जमावबंदी वगैरे पण आहे का सर असं एका ठिकाणी? कुठल्या प्रकार जमावबंदीचा एक मी क्लॅरिफिकेशन असा देतोय की कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावा। जमावबंदीचा अजिबात अर्थ नसतो की आपण लॉकडाऊन जाहीर केलेला आहे। जमावबंदी विभिन्न प्रकारचे असतो। जमावबंदी 50 पेक्षा जास्त प्रकार मलाही माहिती आहे। त्याच्यामध्ये आपण विभिन्न प्रकारची गोष्टी करू नये सूचित करू शकतो आणि यदि कोई जाणून बुजून कोणाला त्रास देत असेल तर त्याच्यावर विभिन्न प्रकारचे विभाग जसे पोलीस विभाग झाला, कामगार विभाग झाला, आरोग्य विभाग झाला, महसूलचा विभाग झाला, ग्रामपंचायत झाली, नगरपालिका झाले, त्या सगळे त्याला सहकार्य करू शकतो। त्याला एक अधिकार मिळतो की कुठल्याही व्यक्तीला या कुठल्याही नागरिकांना त्रास होत असेल तर त्याला सहकार्य करण्यासाठी त्याला अधिकार मिळतो। या गोष्टी आपण जमावबंदी या जमावबंदी नसतो त्याच्या 144 CRPC या भारतीय न्याय संहिता अंतर्गत आपण त्याला असा एक आदेश पारित करतो। आपण जमावबंदी या लॉकडाऊन कुठल्या प्रकारचे जाहीर केलेलं नाही। आपण काय जाहीर केलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या काम या बाहेर पडताना आपण व्यक्तिगत काळजी घ्यावा आणि कोई भी कोणाला म्हणजे त्रासदायक प्रकारचे कामामध्ये लावू नये, डेंजरस परिस्थितीमध्ये काम करण्यात येऊ नये। एक हीट परिस्थितीला आपण एक डेंजरस परिस्थिती म्हणून आपण जाहीर केलेला आहे। तो यामध्ये म्हणजे कुठलेही जसे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक डेंजरस परिस्थितीचे जो नियमावली याच्यामध्ये लागू होतं ते आपण या ठिकाणी लागू करून देऊ। उपाययोजना करण्यात येणार जसं मेट्रो सिटीमध्ये असतं। हाँ, मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीमध्ये ते फॉगिंग वगैरेच्या नियोजन ते मोठ्या प्रमाणात करतात त्यासारखा उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका आणि महानगरपालिकाला सूचना पण देण्यात आलेल्या आहे। विशेषतः ज्या ठिकाणी ओपन मार्केट्स आहेत ज्या ठिकाणी मोठी गर्दी होतोय, गर्दी टाळणे म्हणजे ऊन टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी सूचना पण दिलेल्या आहे। परंतु बस स्टँड्स, रेल्वे स्टेशन्स यांनी ज्या ठिकाणी आपण लोक प्रवासी त्या ठिकाणी जाऊन थांबतात तर त्या ठिकाणी नियोजन करावा म्हणून सूचना आपण दिलेल्या आहे, तोंडी सूचना दिलेल्या आहे आणि मला सगळ्या लोकांनी सांगितलं की ते काहीतरी नियोजन करून राहिले या संदर्भात। आठवडे बाजारांची परिस्थिती कशी राहणार? आठवडे बाजार पूर्ण जिल्ह्याभरामध्ये असतात। आठवडे बाजारमध्ये वही आपण यही विनंती केली की आठवडे बाजारमध्ये आज के डेटमध्ये आठवडे बाजारमध्ये दिवसात कोई जास्त गर्दी नसतो, तो दुकानदार पण त्या ठिकाणी जात नाही। ओनली विषय असतो की त्यांना व्यवस्थित ठिकाण मिळावं त्याच्यासाठी लोक जाऊन त्या ठिकाणी सामान वगैरे ठेवून येऊन राहिले। परंतु ग्रामपंचायतला यही माझी सूचना होती आणि एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आपण सूचना यही दिली आहे सगळ्यांना की आपण आठवडे बाजारमध्ये म्हणजे दुकानदार जो आहे विशेषतः त्या ठिकाणी जो विक्रेकर्ता आहे त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन म्हणजे त्यांच्यासाठी नियोजन ठेवावं की त्यांनी म्हणजे उन्हात बसू नये। ग्राहक तो संध्याकाळी येऊन राहिले परंतु चांगली ठिकाण मिळावं म्हणून काय आठवडे बाजारचे जो विक्रेकर्ता ते जाऊन दिवसभर त्या ठिकाणी थांबतात तर त्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये हे एक महत्त्वपूर्ण विषय।